मराठीला जे दुर्लक्षितपणा करत आहे, शिका, बहुभाषिक होणं खूप चांगली गोष्ट आहे. इंग्लिश शिका, जर्मन शिका, फ्रेंच शिका, जॅपनीज, मल्टिपल लँग्वेजेस शिका, खूप चांगली गोष्ट आहे. पण हे सगळं शिकता शिकता ज्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे, मराठी भाषा, तुम्ही त्याला कमी का समजता? त्या 105 जणांनी आपल्यासाठी आपली प्राण दिले आहे. यासाठी प्राण दिले आहे की आपल्याला आपली एक ओळख मिळावी, आपण मूळ भाषेत समोर गेलो पाहिजे, त्या मूळ भाषेची आपली ओळख कायम राहावी, आपण मातीशी जोडलो राहिलो पाहिजे. आणि आपण तीच गोष्ट विसरत चाललो आहोत. हाय, हॅलो, नमस्कार. आपलं मराठीवर सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, स्टोरी फार्म या यूट्यूब चॅनलवर एक अत्यंत सुंदर अशी शॉर्ट फिल्म आलेली आहे, जिचं नाव आहे महाराष्ट्र दिन, सुट्टीचा दिवस म्हणून ही शॉर्ट फिल्म आहे. स्नेहा बालपांडे यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत आणि त्यांचा सुट्टीचा दिवस या शॉर्ट फिल्ममधला एक्सपिरियन्स कसा होता, अनुभव कसा होता हे जाणून घेणार आहोत. स्नेहा मॅम, आपलं मराठीवर खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. आम्हाला सांगा, ही स्क्रिप्ट तुमच्यापर्यंत कशी आली? ही स्क्रिप्ट माझ्यापर्यंत आली आहे स्टोरी फार्म युट्यूब चॅनल तर्फे. कारण स्टोरी फार्म युट्यूब चॅनल यांनी नेहमीच नवीन नवीन आणि सामाजिक विषय हाताळले आहेत. या आधी सुद्धा आम्ही या चॅनल सोबत एकत्र काम केलं आहे अनेक सामाजिक विषयांवर. तर हा एक नवीन विषय होता, नवीन पण सोबतच खरंच सध्या ज्याची नितांत गरज आहे असा विषय होता. तर स्क्रिप्ट वाचून खरंच मला वाटलं की दिस इज समथिंग की आपल्याला करायलाच हवं. नक्कीच सध्याच्या पिढीला कदाचित. कारण मी घरी सध्या माझ्या सिच्युएशन बघते आहे, माझे भाचे आहेत, जी पुढची पिढी आहे, आणि मराठी बद्दलची अनास्था पण बघते खूप जणांमध्ये. तर त्यामुळे हा विषय मला खूपच असा वाटला की महत्वाचा आहे. आम्हाला दिग्दर्शक सरांनी सांगितलं की तुमची जी बॅकग्राऊंड आहे ती थोडी अमराठी आहे, पण तुमचं मराठी खूप अस्खलित शुद्ध आहे आणि ते कळतच आहे तुमच्या बोलण्यातनं पण. तर हे काय तुम्ही शिकला आहात का तुमच्या आजूबाजूच्या सराउंडिंग मधनं, काय कसं? म्हणजे याबद्दल थोडं सांगायचं झालं तर प्रमाण मराठी आहे, शुद्ध नाही म्हणू शकत मी. प्रमाण मराठी भाषा नक्कीच बोलता येते. तर माझं बॅकग्राऊंड जे आहे ते मारवाडी फॅमिली मधून मी येते. पण माझं शिक्षण, माझी जडणघडण सगळी मराठीतून झाली आहे. कारण की माझ्या फॅमिलीचा असा विश्वास होता की जिथे आपण राहतो, ज्या प्रदेशात आपण राहतो, आपण त्या मातीशी जोडलो गेलो पाहिजे. त्यामुळे 10वी पर्यंत माझं संपूर्ण शिक्षण मराठी मीडियम मधून झालेलं आहे. आणि घरात साहित्याचं वातावरण होतं मराठीमध्येच, वाचन असो, लिखाण असो. तर त्याच्यामुळे नाटक, कविता, लिखाण, विविध साहित्य मी त्याद्वारे मराठीत जोडली गेली आहे. माझे आजोबा सुद्धा लोकमतचे वार्ताहर होते, ज्येष्ठ वार्ताहर, मराठी लोकमतचे ज्येष्ठ वार्ताहर होते. तर अशा प्रकारे एकंदरीत मी अमराठी बॅकग्राऊंड जरी असलं तरी मराठी माझ्या विचारांमध्ये आहे, माझ्या जडणघडणाचा एक भागच आहे. तुमचं जे कॅरेक्टर आहे आई म्हणून, काय म्हणजे असं व्हेरिएशन्स किंवा काय एक वेगळे तुम्हाला असं स्पेशल त्याच्यासाठी हे घ्यावे लागले, कष्ट घ्यावे लागले, किंवा काय म्हणतो ना आपण, तयारी करावी लागली वेगळी अशी ते कॅरेक्टर हे करायला, प्ले करायला? त्या कॅरेक्टरचं जर एक्सटर्नल ओव्हरऑल आपण अपीअरन्स बघितलं तर एक कॉर्पोरेट वुमन दाखवली आहे. त्यासाठी मला काही तयारी नाही करावी लागली, कारण की एक कलाकार म्हणून काम करताना मी एक कॉर्पोरेट एम्प्लॉई सुद्धा आहे. पण जर याच्या आपण रूट्स पर्यंत गेलो, मुळापर्यंत गेलो कॅरेक्टरच्या, की जी स्टोरी दाखवलेली आहे, जी मराठीसाठी दुर्लक्ष केलं जात आहे, ते गॅदर करण्यासाठी मला जास्त काही करावं लागलं नाही. कारण की माझ्या आजूबाजूला अनेक एक्झाम्पल्स मी सध्या बघत आहे आणि आपण आधीच बोललो आहे की सध्याची नितांत गरज आहे. कारण की मी ते उदाहरण बघत आहे की सध्या कसं दुर्लक्षितपणा होत आहे. जसं शाळेतले काही विषय म्हणा, जे मला असं वाटते पर्सनली की मराठीत व्हायला हवे, ते नाही होत आहे. मुलं मराठी नाही बोलू शकत आहे, मराठी घरातली मुलं मराठी नाही बोलू शकत आहे, दुसऱ्यांचं जाऊ द्या. तर त्यामुळे कदाचित हे सगळे थॉट्स एकत्र गॅदर करून, स्टिच करून, आणि त्याचीच हेल्प झाली मला. इतिहास जो आहे की 105 हुतात्म्यांची त्यांनी हे केलं या महाराष्ट्रासाठी आणि या मुंबईसाठी. हे सगळं जेव्हा तुम्ही हिस्ट्री ऐकता किंवा पाहता आणि आताची जी परिस्थिती बघतो, ते बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं आणि तुम्हाला काय वाटतं काय केलं पाहिजे? ती खरं सांगायचं तर शोकांतिका आहे.
त्या 105 जणांनी आपल्यासाठी आपली प्राण दिले आहे. यासाठी प्राण दिले आहे की आपल्याला आपली एक ओळख मिळावी, आपण मूळ भाषेत समोर गेलो पाहिजे, त्या मूळ भाषेची आपली ओळख कायम राहावी, आपण मातीशी जोडलो राहिलो पाहिजे. आणि आपण तीच गोष्ट विसरत चाललो आहोत. आणि ही खरं यापेक्षा जास्त शोकांतिका काय असणार आहे? म्हणजे मला असं वाटतं मॉडर्न होणं चुकीचं नाहीये, व्हा तुम्ही मॉडर्न व्हा, पण आपले रूट्स जे आहे ते विसरू नका, त्याला जोडले राहा. एक टेक अवे जो म्हणतो आपण प्रेक्षकांनी ह्या शॉर्ट फिल्म मधनं घ्यायला पाहिजे, तो काय घ्यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? ज्या शैक्षणिक संस्था आहेत त्यांच्याबद्दल कमीत कमी मला असं म्हणणं आहे की मुलांना मराठी ऑप्शनल विषय ठेवू नका. जर मॅन्डेटरी करत आहात तरी नीट शिकवा. निदान त्यांना, माझं वैयक्तिक मत आहे, निदान इंग्लिश मीडियम शाळा जरी असली तरी इतिहास, भूगोल हे विषय तरी त्यांना मराठीत शिकवा. त्यांना इतिहासाची जाणीव असली पाहिजे काय आहे. कारण की आपण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शाळेतून सांगत आहोत तर तो मराठीतून निदान सांगावा, अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे. त्याचबरोबर मराठीला जे दुर्लक्षितपणा करत आहे, शिका. बहुभाषिक होणं खूप चांगली गोष्ट आहे. इंग्लिश शिका, जर्मन शिका, फ्रेंच शिका, जॅपनीज, मल्टिपल लँग्वेजेस शिका, खूप चांगली गोष्ट आहे. पण हे सगळं शिकता शिकता ज्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे, मराठी भाषा, तुम्ही त्याला कमी का समजता? तुम्हाला का वाटते की त्यात तुम्ही मराठीत जर तुम्ही संभाषण कोणासोबत करत आहात तर तुम्हाला कमी लेखलं जाईल? ही जी विचारधारा आहे ही प्लीज सोडा सगळ्यांनी. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगेल, का बघावी तुमची शॉर्ट फिल्म सुट्टीचा दिवस? ही जी शॉर्ट फिल्म आहे ती एक विचारधारा बदलण्यासाठी आहे. 1 मे हा जो कॅलेंडर मधला फक्त एक लाल अक्षराचा डब्बा नाही आहे, ती एक भाषेसाठी ओळख आहे, आपल्या राज्यासाठीची ओळख आहे. 1 मे महाराष्ट्र दिन असो किंवा आपला मराठी भाषा दिवस असो, हे दिवस निदान तुम्हाला ओळख करून देण्यासाठी आहे की तुमची माती काय आहे. तर नक्की जाऊन एकदा तरी ही शॉर्ट फिल्म बघा आणि विचारात परिवर्तन नक्की होईल याची मी खात्री घेते.